महिलांवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांची गय केली जाणार नाही, त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्याचा सरकारचा प्रयत्न राहील, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे। ते आज मुंबईत वार्ताहरांशी संवाद साधत होते। पुण्यात एसटी आगारात झालेल्या महिला अत्याचार प्रकरणी पोलीस प्रशासनाने तातडीने पावलं उचलली आहेत, असं त्यांनी सांगितलं। बस आगारातल्या बंद पडलेल्या एसटी बसेस तत्काळ निकाली काढाव्यात अशा सूचना परिवहन मंत्र्यांना दिल्या आहेत, असंही त्यांनी सांगितलं। आरोपी कुठल्याही परिस्थितीमध्ये तात्काळ त्याला अटक होईल, कारण त्याचे सगळे जे काही लागे बांधे आहेत ते सगळे पोलिसांच्या हाती आलेले आहेत। आणि लाडक्या बहिणींना आम्ही एसटीमध्ये जास्तीत जास्त प्रवास करता यावा, त्यांना सोपं व्हावं म्हणून 50% सवलतही दिली। परंतु अशा प्रकारचे नराधम त्यांच्यावर अत्याचार करत असतील तर त्या कुणालाही सोडलं जाणार नाही, त्यांची खैर केली जाणार नाही। आणि अशा नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, यासाठी सरकार पूर्णपणे प्रयत्न करेल। कोणी कुठल्याही पक्षाचा असू द्या, कुणाशीही संबंधित असू द्या, अशा प्रकारच्या गुन्हेगाराला गय केली जाणार नाही, एवढंच मी आपल्याला सांगतो। कुणाशी संबंध असू द्या, कुणाशी लागेबांधे असू द्या, हा गुन्हेगार आहे आणि लाडक्या बहिणींच्यावर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना सोडलं जाणार नाही। पुण्यात